सर. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. अशा या व्यक्तिमत्वाचं उद्घाटनापर मनोगत त्यांनी आपल्याला ऐकवावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सर. सर्वांना जय ज्योती, जय भीम, जय मूल निवासी. धुळे जिल्हा बामसेप युनिटतर्फे हे जिल्हा अधिवेशन होत आहे आणि त्याचं उद्घाटन करण्याची संधी मला आपण सर्व कार्यकर्त्यांनी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो आणि थोडक्यात माझे विचार मी तुमच्यासमोर मांडतो आहे. बामसेपशी माझं जे काही नातं आहे ते नातं गुरु शिष्य असं म्हटलं तरी चालेल. कारण पुरोगामी चळवळीमध्ये काम करत असताना कोणत्याही कार्यकर्त्याची जी जडणघडण होत असते ती वेगवेगळ्या आयाममध्ये होत असते, वेगवेगळ्या अंगाने होत असते आणि प्रत्येक क्षेत्रामधला मग त्याचा वेगवेगळा गुरु असतो. म्हणजे वैचारिक गुरु किंवा तत्त्वज्ञानात्मक गुरु, महापुरुष म्हणून गुरु किंवा प्रत्यक्ष घडताना किंवा जडणघडण होत असताना जे काही आयुष्यामध्ये काही माणसं भेटतात, काही संस्था भेटतात, काही संघटना भेटतात आणि त्या माध्यमातून माणसाची जडणघडण होत असते. तर या अनेक पैलूंपैकी आणि हे अनेक अंगांपैकी एक अंगाची जी माझी जडणघडण झालेली आहे ती जडणघडण निश्चितच बामसेपच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्या अर्थाने मी बामसेप या संघटनेला मी माझा एक गुरु मानतो की ज्यांच्यामुळे मला सामाजिक चळवळीमध्ये काम करताना ज्या काही अनेक गोष्टी माहिती झाल्यात, त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गोष्टी माझ्या मनावर बिंबल्यात. त्यामुळे मी आज काही अंशी का होईना मी फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये मी काम करू शकतो आहे आणि अनेक संघर्षामध्ये मी टिकाव धरतो आहे. तर याचंही श्रेय खऱ्या अर्थाने बामसेपलाच जातं हे मी आधी मान्य करतो. आणि आपल्या सर्व बामसेपचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी खापर्डे साहेब, बोरकर साहेब, वामन मेश्राम साहेब अशी सर्व जी काही नेत्यांची परंपरा जी आहे जी आजही चालू आहे त्याच्यामध्ये बोरकर साहेब मुख्यतः मोठा रोल त्यांचा आहे. तर हे सर्व माझे खऱ्या अर्थाने माझे गुरु आहेत आणि त्यांची आठवण करूनच मग मी या धुळे जिल्हा अधिवेशनाचं मी उद्घाटन करतो आहे. धुळे जिल्हा अधिवेशन जरी हे जिल्ह्यापुरतं मर्यादित असलं तरी बामसेपचा कोणताही कार्यक्रम, मग तो जिल्ह्यात असो, तालुक्यात असो, राजधानीच्या ठिकाणी असो, दिल्लीत असो, कुठेही असो, पाटण्याला असो किंवा जयपूरला असो किंवा मद्रास तामिळनाडूत असो, बामसेपच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये, छोट्या मोठ्या अधिवेशनामध्ये, राष्ट्रीय अधिवेशनामध्ये किंवा जिल्हा अधिवेशनामध्ये देशाला एक संदेश देण्याचं काम प्रत्येक अधिवेशन करत असतं. आणि मी हे अत्यंत जवळून बघितलेलं आहे, प्रत्यक्ष समोर बघितलेलं आहे, सुरुवातीपासून बघितलेलं आहे की कोणत्याही अधिवेशन, मला खापर्डे साहेब तर मला नेहमी सांगायचे की तुम्ही अगदी तालुका अधिवेशनापासून तर राष्ट्रीय अधिवेशनापर्यंत तुम्ही कोणत्याही अधिवेशनात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी या. आणि जरी कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव एखाद्याच कार्यक्रमात असायचं पण खापर्डे साहेब आवर्जून सांगायचे मला की श्रावण देवरे प्रत्येक परिसंवादात प्रत्येक सत्रामध्ये बोलू शकतील, त्यांना परवानगी आहे. त्यांना जर वाटलं की या सत्रामध्ये या विषयावर मी मार्गदर्शन करू शकतो तर त्यासाठी त्यांना कुठलीही अट नाही, कुठलीही अडचण नाही. ते प्रत्येक
विषयामध्ये सहभागी होऊ शकतात, मार्गदर्शन करू शकतात. एवढं प्रेम खापर्डे साहेबांनी माझ्यावर केलेलं आहे. आणि त्यानंतर वामने मिश्राम साहेब, बोरकर साहेब यांनी मला तशा पद्धतीने सन्मानाची वागणूक दिलीस आणि माझ्या जडणघडणीमध्ये यांचाही मोठा सहभाग आहे. तर हे धुळे जिल्ह्याचं अधिवेशन ज्या पार्श्वभूमीवर होत आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी विषय निवडलेले आहेत, ते यथायोग्यच आहेत, काही प्रश्नच नाही. कोरोनाच्या महामारीच्या प्रश्नावर त्यांनी आरोग्याशी निगडीत असलेला विषय निवडला आहे आणि त्याच्यामध्ये तरुण डॉक्टर अजय दरवडे यांना त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. त्या विषयावर ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभेल. आणि या प्राप्त परिस्थितीमध्ये या विषयावर मी तुमच्याशी काही मुद्दे शेअर करू इच्छितो. कधी नव्हे तो आरक्षणचा विषय पूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. यापूर्वीही आरक्षणचे विषय गाजायचे, पण मग त्यावेळेस दलित विरुद्ध सवर्ण अशा दंगली होऊन मग आरक्षणचा विषय गाजायचा. दलित विरुद्ध सवर्ण दंगलींचं एक पर्व संपलं साधारणतः 80पर्यंत आणि 1980 नंतर आरक्षणचा विषय दुसऱ्या अंगाने गाजायला लागला आणि तो म्हणजे मंडल आयोग. म्हणजे आता दलित आरक्षणचा विषय 80पर्यंत संपला, कारण दलित आरक्षणच्या प्रश्नावर इथल्या मनुवाद्यांनी मोठमोठ्या दंगली घडवून आणल्यात. दलित आरक्षणच्या विरोधामध्ये इतर जे क्षत्रिय जातीचे, ओबीसी जातीचे यांना भडकवण्याचा प्रयत्न व्हायचा. तर दलित आरक्षणच्या विरोधामध्ये दंगली करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश दलित आरक्षणाला विरोध हा नव्हता. दलित आरक्षणाला विरोधातून दंगली घडवून आणण्याचा त्यांचा खरा उद्देश हा होता की हा जो ओबीसी समाज वर्ग आहे, या ज्या ओबीसी जाती आहेत, या ओबीसी जाती मंडल आयोगाच्या मागणीकडे जाऊ नयेत, कालेलकर आयोगाच्या मागणीकडे जाऊ नयेत आणि या ओबीसी जाती आरक्षणच्या विरोधातच राहाव्यात, जेणेकरून त्यांना कालेलकर आयोगाची आठवण येणार नाही आणि मंडल आयोगाची आठवण येणार नाही. या पद्धतीने त्यांनी 80पर्यंत दलित सवर्ण दंगली घडून मुख्यतः ओबीसी आणि मुख्यतः जाट, पटेल, मराठा या क्षत्रिय जाती यांना आरक्षणच्या विरोधात ठेवण्यामध्ये त्यांचा मुख्य उद्देश हा होता. आता 80पर्यंत जेव्हा मंडल आयोगाचा रिपोर्ट संसदेत आला आणि जेव्हा ओबीसींसाठी मंडल आयोग हा विषय जेव्हा पुढे आला, त्यानंतर मग दलित सवर्ण दंगली या कमी झाल्या किंवा बंद झाल्यात आणि मग ओबीसी हा विषय पुढे आला. तर ओबीसी आरक्षणचा विषय पुढे आल्याबरोबर सर्वात आधी पहिली जी काही गोष्ट घडवली असेल मनुवाद्यांनी ती ही घडवली की आता ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात कोणाला भडकवायचं. दलितांच्या आरक्षणाच्या विरोधात ओबीसींना भडकवता येत होतं, जाट, पटेल, मराठ्यांना भडकवता येत होतं, पण आता ओबीसी आरक्षणचा विषय आल्यावर आता भडकवायचं कोणाला? कारण दलितांना भडकवू शकत नाहीत, कारण ते मुळातच आरक्षणवादी आहेत, फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, त्यामुळे त्यांना भडकवण्याचा प्रश्न येत नाही. ओबीसींना भडकवण्याचा प्रश्नच येत नाही. ओबीसी आरक्षणच्या विरोधात ओबीसींना कसं भडकवणार? मग राहिला घटक फक्त एकच, आणि तो म्हणजे जाट, पटेल, मराठा, रेड्डी या क्षत्रिय जाती, आणि यांना भडकवण्याचा त्यांनी विळा उचलला. तर पहिला प्रयोग महाराष्ट्रात झाला. 80ला मंडल आयोगाचा रिपोर्ट येतो, तोपर्यंत जनता पक्षाचं सरकार पाडलेलं असतं. जनता पक्षाचं सरकार त्यांना पाडावं लागलं, कारण जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यामध्ये मंडल म्हणजे कालेलकर आयोग लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण मग टाईमपास करायचा म्हणून मग कालेलकर आयोग जुना झाला म्हणून मग मंडल आयोगाची नियुक्ती झाली. त्याच्यातच 2 वर्ष त्यांचा टाईमपास झाला. पण मंडल आयोगाचा रिपोर्ट आता 80 साली येणार, पार्लमेंटमध्ये मांडला जाणार. तर जनता पक्षाच्या सरकारवर हे बंधन होतं की त्यांनी मंडल आयोग लागू केलाच पाहिजे. हे बंधन होतं, कारण जनता पक्षामध्ये उघड 2 संघर्षशील छावण्या होत्या. म्हणजे लालू मुलायम या कर्पूरी ठाकूर, रामनरेश यादव हे सगळे डॉमिनंट ओबीसी लीडर, आणि दक्षिणेकडे मग अण्णादुराई किंवा करुणानिधी, हे स्वामी पेरियार, ही एक दक्षिणेकडची एक मोठी ओबीसी
चळवळ होती आणि उत्तरेतर प्रश्नच नाही. उत्तरेतर यूपी आणि बिहारमध्ये तर ओबीसी मुख्यमंत्रीच होते, ओबीसी मुख्यमंत्रीच होते आणि लालू मुलायम सारखे राष्ट्रीय नेते होते. तर जनता पक्षामध्ये एकीकडे ओबीसी फुले शाहू आंबेडकरवादी किंवा समाजवादी ओबीसींची भक्कम फळी, त्याचप्रमाणे जनता पक्षात संघ जनसंघाच्या रूपामध्ये विरोधी छावणी ब्राह्मणी छावणी पण जनता पक्षामध्ये उपस्थित होती. म्हणजे जनता पक्षामध्ये उघड उघड जातीयंतवादी आणि जाती व्यवस्थावादी, संघ जनसंघ आणि दुसरीकडे ओबीसी फुले शाहू आंबेडकरवादी आणि समाजवादी, म्हणजे ही एवढी क्लिअर कट जनता पक्षामध्ये ही लाईन होती. अशा परिस्थितीमध्ये ओबीसींचा वाढता दबाव बघता जनता पक्षाला म्हणजे मोरारजी देसाई सरकारला कालेलकर आयोग जरी त्यांनी लागू केला नाही, त्यासाठी मंडल आयोग नेमून 2 वर्षाचा टाइमपासही त्यांनी केला. पण 2 वर्षानंतर काय, मंडल आयोगाचा रिपोर्ट जर पार्लमेंटमध्ये आला तर तो लागू करावाच लागेल, हे बंधनच होतं जनता पक्षावर. आणि म्हणून सगळ्या पक्षातल्या मनुवादी आणि जातीवादी लोकांनी ठरवून मंडल आयोग रिपोर्ट येण्याच्या आधी हे सरकार पाडलं पाहिजे. हे सगळ्या म्हणजे जनता पक्षातले ब्राह्मण, कम्युनिस्ट पक्षातले ब्राह्मण, संघ जनसंघाचे ब्राह्मण, समाजवादी पक्षातले ब्राह्मण, या सगळ्या ब्राह्मणांनी आणि मनुवाद्यांनी, सर्वपक्षीय मनुवादी आणि ब्राह्मणांनी एकत्र येऊन हे ठरवलं की आपल्याला मंडल आयोग रिपोर्ट येण्याच्या आत जनता पक्षाचं सरकार पाडावं लागेल. आणि हे काय मी माझं मनातलं सांगित नाही, हे तुम्ही एस एम जोशींचं जर आत्मचरित्र वाचलं, मी एस एम या नावाचं आत्मचरित्र आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर हा सगळा त्याच्यामध्ये वृत्तांत आहे. त्यांनी तिथे एक शब्द इतका स्पष्टपणे त्यांनी लिहिला आहे एस एम जोशींनी, की मोरारजी देसाईचं सरकार वाचू शकणार होतं कारण मोरारजी देसाईंकडे बहुमत होतं. जरी जॉर्ज फर्नांडिस आणि इतर संघ जनसंघ ब्राह्मणवाद्यांनी मोरारजी देसाईचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, राजीनामे दिलेत, पण एस एम जोशी आपल्या आत्मचरित्रात एक वाक्य वापरतात आणि ते वाक्य होतं की जर मोरारजी देसाईंनी प्रयत्न केला असता तर मोरारजी देसाईचं सरकार राहिलं असतं, आणि मोरारजी देसाईचं सरकार जर राहिलं असतं तर मंडल आयोग तेव्हाच लागू झाला असता. हे त्यांचंच लिखाण आहे, माझं लिखाण नाही आहे. परंतु हे लिहिलं नंतर, पण घटना आधी घडली आणि त्याच्यामध्ये हे सगळे सामील होते. एकदा ती घटना घडून गेल्यानंतर मग तुम्ही त्याच्यातलं काही सत्यही लिहिलं तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. पण आज मला हे सत्य सांगण्यासाठी शेवटी एस एम जोशीच्याच पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो आहे की त्यावेळेस मंडल आयोग लागू करण्याची वेळ येऊ नये म्हणून या देशामधल्या समाजवादी ब्राह्मणांनी, कम्युनिस्ट ब्राह्मणांनी आणि संघ जनसंघी ब्राह्मणांनी आणि सगळ्या मनुवाद्यांनी एकत्र येऊन ठरवून अगदी मोरारजी देसाईला विश्वासात घेऊन मोरारजी देसाईचं सरकार पाडण्यात आलं. आणि त्याच्यामुळे मंडल आयोग नंतर मग सगळ्यांना माहीत आहे की इंदिरा गांधीचं सरकार आलं, इंदिरा गांधीने त्याच्यावर चर्चा होऊच दिली नाही, मंडल आयोगाचा रिपोर्ट गुंडाळून ठेवून देण्यात आला आणि मग पुन्हा जे कालेलकर आयोगाचं झालं तेच मंडल आयोगाचं झालं. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की 1980 नंतर आरक्षणाच्या संदर्भातले सगळे संदर्भ जे आहेत ते सगळे बदलले आणि मग दलित बॅकफुटवर जातो आरक्षणाच्या बाबतीत आणि ओबीसी पुढे येतो. मग आता दलित आरक्षणाला शह देण्यासाठी ओबीसी वापरता येत होता, पण आता ओबीसी वापरता येत नाही. आता ओबीसीच्याच विरोधात आपल्याला काहीतरी करावं लागेल. हा मनुवाद्यांचा जो काही एक डावपेच होता, षड्यंत्र जे होतं, मग त्यांनी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केला. आणि मग 81 नंतर ओबीसींची जागृती जी वाढत गेली तर तिला दडपण्यासाठी त्यावेळच्या संघ जनसंघी म्हणजे भाजप, तोपर्यंत भाजप स्थापन झालेला होता 1980ला, तर संघ भाजपच्या लोकांनी म्हणून एकूणच मनुवादी लोकांनी षड्यंत्र सुरुवात केली. आणि मग हळूहळू त्यांना लक्षात आलं की ओबीसींची वाढती जागृती जर थांबवायची असेल तर त्यासाठी 2 गोष्टी कराव्या लागतील. 2 फ्रंटवर मनुवाद्यांना लढावं लागेल. आणि ती होती 2 फ्रंटपैकी एक फ्रंट ही होती ती म्हणजे धार्मिक, ज्याच्यातून बाबरी मस्जिद आणि राम मंदिराचं आंदोलन पुढे आलं. कारण ओबीसींना जर
गुमराह करायचं असेल तर धर्माच्या शिवाय मोठं साधन दुसरं कुठलंच नाही आहे. आणि म्हणून मग त्यांनी आधी गंगाजल यात्रा काढली होती, नंतर मग आता रामव्रत यात्रा वगैरे त्यांनी त्याचं प्लॅनिंग केलं. 81 नंतर लगेच त्यांनी प्लॅनिंग केलं. 81 नंतर या ओबीसींच्या वाढत्या जागृतीला थोपवण्यासाठी एक म्हणजे धर्माचं अस्त्र त्यांनी काढलं राम मंदिराचं. आणि दुसऱ्या फ्रंटवर त्यांनी उघडपणे ओबीसी जातींमधून नेत्यांची निर्मिती त्यांनी करायला सुरुवात केली. बघा तुम्ही, मुंडे, नंतर उमा भारती, कल्याण सिंग, हे सगळे नेते त्यांनी 81 नंतर फोकस करायला सुरुवात झाली आणि ओबीसी नेत्यांची निर्मिती संघ भाजपने सुरू केली, जाणीवपूर्वक ठरवून. आणि या ओबीसी नेत्यांचाच वापर करून आपल्याला धर्माचं अस्त्र उगारता येईल, राम मंदिराचं आंदोलन मोठं करता येईल आणि मंडल आयोगाकडे जाणारा जो ओबीसी आहे त्याला डायव्हर्ट करून आपल्याला इकडे धर्माकडे त्याला आकृष्ट करता येईल आणि त्याच्यामुळे मंडल आयोगाचं आंदोलन दडपलं जाईल. हा त्यांचा डावपेचाचा एक भाग होता, लक्षात घ्या. पण मधल्या काळात तुम्ही बघितलं की ओबीसी पुरोगामी जे नेतृत्व होतं लालू मुलायम सिंग यांच्या, कर्पुरी ठाकूर यांच्या स्वरूपातलं आणि इकडे करुणानिधी वगैरे किंवा देवराज अरस वगैरे यांच्या स्वरूपातलं ओबीसी नेतृत्व हे पण ओबीसी चळवळ करत होतं. आणि मग काँग्रेस पक्ष जो आहे त्यावेळेस तो मुख्य ब्राह्मणी पक्ष होता. भाजप हा छोटा पक्ष होता त्या, म्हणजे राजकीयदृष्ट्या भाजप हा छोटा पक्ष होता, पण ब्राह्मणी पक्ष म्हणून काँग्रेसच पुढे येत होता. आणि काँग्रेसमध्ये व्ही.पी. सिंगच्या माध्यमातून फूट पडली आणि मग व्ही.पी. सिंग हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी उघडपणे ओबीसी नेतृत्वाशी दोस्ती केली. लक्षात घ्या, ब्राह्मणी पक्ष जेव्हा त्याच्यामध्ये फूट पडते, ब्राह्मणी पक्षामध्ये जेव्हा फूट पडते तेव्हा ब्राह्मणी पक्षात फूट पाडणारा जो कोणी बहुजन नेता असतो, मग तो ओबीसी असेल किंवा आणखी कोणी असेल, तर तो सरळ उघडपणे ओबीसी पक्षाशी दोस्ती करतो, कारण तिथं त्याला संरक्षण मिळतं. ओबीसी पक्षामध्ये संरक्षण मिळतं. आता याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता हे मी तुम्हाला सिद्धांत सांगितला, पण सिद्धांत केव्हा खरा ठरतो जर तुम्ही उदाहरण दिलं तर. आता चाणक्याची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, ती काल्पनिक आहे की सत्य आहे की असत्य आहे हा नंतरचा भाग झाला, लक्षात घ्या. पण इतिहासामध्ये आपण बघताना चंद्रगुप्त मौर्य तर सत्य आहे, लक्षात घ्या. तर चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य या ब्राह्मणी छावणीने बौद्ध नंदराजाचं राज्य नष्ट केलं आणि ब्राह्मणी राष्ट्र स्थापन केलं. चंद्रगुप्त या ओबीसी माणसाचा चेहरा घेऊन ब्राह्मणी छावणी ही नेहमी ओबीसीचा चेहरा वापरते. आता त्या काळात ओबीसी नव्हते, पण आजच्या ओबीसींचा पूर्वज चंद्रगुप्त मौर्य, म्हणून त्यालाही आपण तत्कालीन ओबीसी असं म्हणायला पाहिजे. आणि त्यावेळचा ओबीसी चेहरा चंद्रगुप्त मौर्य आणि आजचा ओबीसी चेहरा नरेंद्र मोदी. लक्षात घ्या, तुलना करा नरेंद्र मोदी. तर चंद्रगुप्त मौर्य चाणक्याची ब्राह्मणी छावणी बौद्ध नंदराजाचे राज्य नष्ट करून ब्राह्मणी राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाला त्या काळात. परंतु चंद्रगुप्ताला ब्राह्मणी छावणीमध्ये जो काही त्यांचा शूद्र म्हणून त्याचा जो छळ होत होता, म्हणजे चाणक्य तर त्याला भर दरबारामध्ये चाणक्य हा सम्राट चंद्रगुप्तला वृषल या नावाने उद्बोधित करत होता. वृषभ म्हणजे बैल, शूद्र म्हणजे बैल. तर चंद्रगुप्त हा सम्राट असून सुद्धा हा ब्राह्मण चाणक्य भर दरबारामध्ये त्याला वृषल म्हणून, शूद्र म्हणून त्याला संबोधित होता. आणि तो त्याचा एक प्रकारे मानसिक छळ होता, शूद्र म्हणून सामाजिक छळ होता, जातीय छळ होता, लक्षात घ्या. आणि मग चाणक्याच्या या सगळ्या ब्राह्मणी षडयंत्रांना कारवायांना कंटाळून चंद्रगुप्ताने ब्राह्मणी छावणीला लाथ मारली आणि जैन धर्म स्वीकारला. म्हणजे ब्राह्मणी छावणीमध्ये फूट पडली. आणि ब्राह्मणी छावणीमध्ये फूट पाडणारा चंद्रगुप्त मौर्य हा संरक्षणासाठी
त्या काळातले जे दोन धर्म होते, बौद्ध धर्म आणि जैन धर्म, यांची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात होती. आणि मुख्यतः हे दोन्ही धर्म हे त्या काळामध्ये ओबीसींचेच धर्म म्हणून पुढे आलेले होते. आणि मग चंद्रगुप्त मौर्य ब्राह्मणी छावणीला लाथ मारून जैन धर्मामध्ये का येतो? कारण त्याला तिथं संरक्षण मिळणार असतं, कारण तो ओबीसींचा पक्ष होता, शूद्रांचा धर्म होता. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, संत ज्ञानेश्वराचं, म्हणजे खुद्द ब्राह्मणाचंच उदाहरण सांगतो. संत ज्ञानेश्वराचा जेव्हा ब्राह्मणी छावणीने छळ केला संन्याशाची पोरं म्हणून, तर संत ज्ञानेश्वर ब्राह्मणी छावणीमधून बाहेर पडलेत आणि त्यांनी संरक्षणासाठी कोणता धर्म स्वीकारला? ओबीसींचा नाथ धर्म. नाथ धर्म हा अखिल भारतीय धर्म होता. नाथपंथ, तुम्ही त्याला नाथपंथ म्हणता, पण पंथ कुणाला म्हणतात हो? पंथ म्हणजे एक पोटशाखा. पण नाथ धर्म तर अखिल भारतीय होता आणि तो मुख्य धर्म होता. तुम्हाला पंथच म्हणायचं असेल तर वैदिक पंथ म्हणा, ब्राह्मण पंथ म्हणा, हिंदू पंथ म्हणा, पण नाथ धर्म तर हा त्या काळातला अखिल भारतीय धर्म होता. अगदी काश्मीरपासून तर थेट कन्याकुमारीपर्यंत नाथांचं नाव आहे. आणि आजही तुम्ही कुठल्याही बहुजन ओबीसी माणसाच्या घरी जा, तुम्हाला नवनाथांचे फोटो दिसतील. आता ती टी व्हीवर सिरियल सुरू झालेली आहे, ती ब्राह्मणांनी सुरू केलेली आहे. तिचं आता सगळं या नाथ धर्माचं सगळं ब्राह्मणीकरण ते त्यांनी अनेक शतके करत आलेले आहेत, आताही करतायत टी व्हीवर नाथांची सिरियल दाखवून. तर संत ज्ञानेश्वर जेव्हा ब्राह्मणी छावणी सोडतात तेव्हा संरक्षणासाठी, ब्राह्मणांपासून संरक्षण मिळावं म्हणून संत ज्ञानेश्वरांना नाथ धर्म स्वीकारावा लागला. चंद्रगुप्त मौर्याला ओबीसींचा जैन धर्म स्वीकारावा लागला. आणि व्ही पी सिंगांना ब्राह्मणी काँग्रेस सोडताना लालू मुलायमचा आधार घ्यावा लागला, म्हणजे ओबीसी पक्षाचा आधार घ्यावा लागला. लक्षात घ्या, ही इतिहासाची ही परंपरा आहे आजही आणि पुढे चालू राहणार. जेव्हा केव्हा कल्पना करा की जेव्हा केव्हा मोदी भाजप पक्ष सोडून बाहेर पडेल, त्यावेळेस मोदी ओबीसी नेत्यांचाच सहारा घेणार आहे. आता ते होईल की नाही होईल हे काय मी काही भविष्यवेत्ता नाही आहे, पण इतिहास बघून तुम्हाला मी उद्याचं भविष्य सांगतो आहे की जर उद्या यदा कदाचित जर भाजपमधून जर मोदी बाहेर पडलेत तर मोदी संरक्षणासाठी ओबीसी नेत्यांच्याच छावणीमध्ये, म्हणजे आपल्या फुले शाहू आंबेडकरांच्या छावणीत येणार आहेत. ते तसं हो, आणि तसं होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. बघा, या देशामध्ये ब्राह्मणी छावणीत फूट पडली तरच बहुजनांचं भलं होत असतं. लक्षात घ्या, चंद्रगुप्ताने ब्राह्मणी छावणीत फूट पाडून जैन धर्म स्वीकारला आणि त्याच्यामुळे जैन धर्म मोठा झाला आणि मग ओबीसींचं काहीतरी भलं झालं. लक्षात घ्या, तेच पुढे नंतर त्याच्या नातवाने केलं, सम्राट अशोकाने केलं बौद्ध धर्म स्वीकारून. तेच संत ज्ञानेश्वरांनी केलं. लक्षात घ्या, आणि तेच नंतर व्ही पी सिंगांनी केलं, ब्राह्मणी छावणीत फूट